Hello, my dear children. Last period, we have discussed about 1.4 the story of tea. चहाची गाथा नावाचं जे लेसन आहे त्या लेसनला आपण सुरुवात केलेली आहे आणि त्याच्यात आपण मागच्या पिरियडला कशा पद्धतीने की जी टी आहे जी चहा आहे ती चहा भारतात प्रथम कसा आला आणि इतिहासकारांच्या मते की प्राचीन काळापासून चहा ही एक औषधी वनस्पती म्हणून आपल्याकडे म्हणजेच आपल्या भारतात राहणारे जे लोक आहेत त्या लोकांना माहीत होती. पण 19व्या शतकात ब्रिटिशांनी चहाची लागवड सुरू करेपर्यंत चहाकडे एक आनंदासाठी पिण्याचे पेय म्हणून पाहिले जात होते आणि 1770च्या दशकात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने चीनमधून बिया आणून भूतान आणि आसाममध्ये चहाची लागवड करण्याचे अनेक अयशस्वी प्रयत्न केले. हे प्रयत्न जरी अयशस्वी ठरले तरी ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यातील उंच ठिकाणी चहाची झाडे अफाट वाढतात असा वनस्पतीशास्त्रज्ञ रॉबर्ट ब्रूस यांना 1823मध्ये शोध लागला आणि 1838 सालच्या मे महिन्यात पहिला भारतीय चहा आसाममधून इंग्लंडला विक्रीसाठी पाठवला गेला आणि तेव्हापासून जगातील आघाडीच्या चहा उत्पादकांमध्ये भारताने स्थान प्राप्त केले आहे. म्हणजेच या ठिकाणी आपण मागच्या तासिकेला थांबलो होतो. आता आपण पुढे हे जे रिमेनिंग लेसन आहे याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. चला तर बघूया विद्यार्थ्यांनो. पेज नंबर 20 बघा या ठिकाणी. टी लवर्स क्लेम दॅट टी मे बी एबल टू रिड्यूस द रिस्क ऑफ कॅन्सर्स, कंट्रोल ब्लड प्रेशर, फाईट व्हायरसेस इन आवर बॉडी अँड ॲक्च्युअली हेल्प अस लिव्ह लॉंगर. टी लवर म्हणजे चहाप्रेमी. टी लवर म्हणजे काय? चहाप्रेमी. क्लेम म्हणजे काय? दावा करणे. टी मे बी टू एबल टू रिड्यूस म्हणजे कमी करणे. द रिस्क म्हणजे धोका. कॅन्सर म्हणजे कर्करोग. कंट्रोल ब्लड प्रेशर म्हणजे काय? रक्तदाब. फाईट व्हायरसेस म्हणजे काय? विषाणू. फाईट म्हणजे लढा देणे. इन आवर बॉडी अँड ॲक्च्युअली हेल्प अस लिव्ह लॉंगर. बघा आता टी लवर्स या ठिकाणी की चहाप्रेमी असा दावा करतात की चहामुळे कर्करोगाचा जो धोका आहे, रिस्क आहे, तो काय होतो? कमी होतो. तसेच रक्तदाब आटोक्यात राहतो. म्हणजे जे ब्लड प्रेशर आहे ते कंट्रोलमध्ये म्हणजे आटोक्यात राहतो. शरीरातील विषाणूंशी लढतो आणि खरोखर चहामुळे आपले आयुष्यमान वाढण्यास काय होते? मदत होते. म्हणजे अशा प्रकारचा की जे टी लवर्स आहे म्हणजे जे चहाप्रेमी आहेत ते चहाप्रेमी काय करतात? दावा करतात की ते क्लेम करतात, दावा करतात की चहामुळे जो कर्करोग आहे तो कर्करोगाचा धोका कमी होतो, रक्तदाब आटोक्यात राहतो, शरीरातील विषाणूंशी लढतो आणि खरोखर चहामुळे आपले आयुष्यमान आहे ते आयुष्यमान वाढण्यास काय होते? मदत होते. असं की जे टी लवर्स आहेत म्हणजे जे चहाप्रेमी आहे त्या चहाप्रेमींचा काय आहे? दावा आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॅरेग्राफ बघा की आवर बॉडी प्रोड्युसेस केमिकल्स कॉल फ्री रॅडिकल्स. आवर बॉडी म्हणजे आपले शरीर, प्रोड्युसेस निर्माण करणे, केमिकल्स रसायने म्हणतात. अँड रॅडिकल्स म्हणजे काय? मूलगामी किंवा संपूर्ण असा त्याचा अर्थ होतो. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की आवर बॉडी प्रोड्युसेस केमिकल्स कॉल फ्री रॅडिकल्स. आपले शरीर काही रसायने तयार करते ज्यांना मुक्त मूलके असे म्हणतात. मुक्त मूलके असेही म्हटले जाते. फ्री रॅडिकल्स जसं तुम्ही विज्ञानामध्ये याचा अभ्यास करता, फ्री रॅडिकल्स मुक्त मूलके असे म्हणतात की आपले शरीर काही रसायने तयार करते ज्यांना मुक्त मूलके असे म्हणतात किंवा फ्री रॅडिकल्स असे म्हणतात. दे कॅन डॅमेज आवर बॉडी अँड आवर हेल्थ. डॅमेज म्हणजे हानी, हेल्थ म्हणजे काय? आरोग्य. दे कॅन डॅमेज आवर बॉडी अँड आवर
हेल्थ, की ते तो किंवा ती आपल्या शरीराला आणि प्रकृतीला हानी पोहोचवू शकतात. म्हणजे जी फ्री रॅडिकल्स आहेत की आपले जे शरीर आहे ते शरीर काही रसायने तयार करते आणि त्याला फ्री रॅडिकल्स किंवा मुक्त मूलके असे म्हणतात. अँड दे कॅन डॅमेज अवर बॉडी अँड अवर हेल्थ, आणि ती आपल्या शरीराला आणि प्रकृतीला हानी पोहोचवू शकतात म्हणजे डॅमेज, हानी पोहोचवू शकतात. टी कंटेन्स अँटीऑक्सिडंट्स कॉल फ्लॅवोनॉइड्स, की टी कंटेन म्हणजे काय, घटक, कंटेन म्हणजे काय, घटक, कंटेन म्हणजे घटक, अँटीऑक्सिडंट अँड फ्लेवोनॉइड्स. टी कंटेन म्हणजे घटक, हे अँटीऑक्सिडंट अँड फ्लेवोनॉइड्स, की चहामध्ये फ्लेवोनॉइड नावाची काही अँटीऑक्सिडंट असतात. म्हणजे जे टी आहे, म्हणजे जी चहा आहे त्या चहामध्ये फ्लेवोनॉइड नावाची काही अँटीऑक्सिडंट असतात. म्हणजे जे टी आहे, म्हणजे जी चहा आहे त्या चहामध्ये फ्लेवोनॉइड नावाची काही अँटीऑक्सिडंट नावाचे जे कंटेन आहे, जे घटक आहे ते घटक असतात. सायंटिस्ट बिलीव्ह these help to protect our system against free radicals. फ्री रॅडिकल्स म्हणजे काय, याच्यापूर्वीच आपण याचा अर्थ जाणून घेतला आहे. फ्री रॅडिकल्स म्हणजे काय, मुक्त मूलके. सायंटिस्ट वैज्ञानिक किंवा शास्त्रज्ञ, बिलीव्ह म्हणजे विश्वास, प्रोटेक्ट म्हणजे संरक्षण, रक्षण, की शास्त्रज्ञांच्या मते ही अँटीऑक्सिडंट त्या फ्री रॅडिकल्सपासून आपल्या शरीर संस्थेचे रक्षण करतात. म्हणजेच की जे शास्त्रज्ञ आहेत, जे सायंटिस्ट आहेत, त्यांच्या मते की ही जी अँटीऑक्सिडंट आहेत त्या फ्री रॅडिकल्सपासून आपल्या शरीर संस्थेचे काय करीत असतात, प्रोटेक्ट करीत असतात, रक्षण करीत असतात. येतं आहे का तुमच्या लक्षात? त्या शरीर संस्थेपासून आपलं ते काय करीत असतात, रक्षण करीत असतात. नेक्स्ट पॅरेग्राफ बघा या ठिकाणी, पुढचा पॅरेग्राफ, की फॉर मेनी पीपल टी इज पॉप्युलर ड्रिंक टू हॅव विथ फ्रेंड्स. पॉप्युलर म्हणजे काय, लोकप्रिय, फ्रेंड म्हणजे काय, मित्र, प्युपिल म्हणजे काय, लोक, टी म्हणजे काय, चहा. फॉर मेनी पीपल टी इज अ पॉप्युलर ड्रिंक टू हॅव विथ फ्रेंड्स, की अनेक लोकांसाठी चहा हे फ्रेंड्स म्हणजेच मित्रमंडळींसोबत पिण्याचे एक आवडीचे पेय आहे. फॉर मेनी पीपल टी इज अ पॉप्युलर ड्रिंक टू हॅव विथ फ्रेंड्स, म्हणजे अनेक लोकांसाठी चहा हे मित्रमंडळींसोबत पिण्याचे एक लोकप्रिय पेय आहे. इन मेनी कंट्रीज अराउंड द वर्ल्ड टी ड्रिंकिंग इज अन इम्पॉर्टंट सोशल ओकेजन म्हणजे काय, सामाजिक प्रसंग. कंट्रीज म्हणजे काय, देश, वर्ल्ड म्हणजे काय, विश्व किंवा जग, की इन मेनी कंट्रीज अराउंड द वर्ल्ड टी ड्रिंकिंग इज अन इम्पॉर्टंट सोशल ओकेजन, म्हणजे जगातील अनेक देशांमध्ये चहापान हा एक अतिमहत्त्वपूर्ण असा सामाजिक प्रसंग समजले जाते. म्हणजे जगातील अनेक जे कंट्रीज आहेत, अनेक जे देश आहेत, त्या अनेक देशांमध्ये चहापान म्हणजे टी ड्रिंकिंग, चहापान हा एक अतिमहत्त्वपूर्ण महत्त्वपूर्ण असा सामाजिक प्रसंग समजले जाते. जपान, आता अनेक देशांमध्ये चहापान हा एक अतिमहत्त्वपूर्ण सामाजिक प्रसंग समजले जाते. आता कोणत्या राष्ट्रांमध्ये, कोणत्या देशांमध्ये, जपान, चायना, रशिया अँड कोरिया हॅव स्पेशल टी सेरेमनीज अँड ट्रॅडिशन्स. ट्रॅडिशन म्हणजे काय, परंपरा. सेरेमनीज म्हणजे काय, सोहळे किंवा कार्यक्रम असं आपण या ठिकाणी म्हणतो. सोहळे, सेरेमनीज आणि ट्रेडिशन, रूढी, परंपरा. जपान, चायना, रशिया अँड कोरिया हॅव स्पेशल म्हणजे काय, खास, टी सेरेमनीज अँड ट्रेडिशन्स. जपान, चीन, रशिया आणि कोरिया येथे चहापानाची खास परंपरा आहे.
आणि तिथे चहापानाचे सोहळे आयोजित केले जातात. म्हणजे तिथे चहापानाचे सोहळे आयोजित केले जातात. ट्रेडिशन्स, परंपरा किंवा रूढी परंपरा, सेरेमनीज, कार्यक्रम, सोहळे, की तेथे म्हणजे जपान आहे, चीन, रशिया आणि कोरिया येथे चहापानाची खास स्पेशल परंपरा आहे आणि तिथे चहापानाचे सोहळे आयोजित केले जातात. दीज सेरेमनीज गिव पीपल द टाइम टू रिलॅक्स अँड एन्जॉय द टेस्ट अँड द स्मेल ऑफ टी. दीज सेरेमनी म्हणजे काय? सोहळे. पीपल म्हणजे काय? लोक. रिलॅक्स म्हणजे काय? रिलॅक्स मीन्स व्हॉट? रिलॅक्स म्हणजे काय म्हणता येईल? आराम, असाही त्याचा एक अर्थ होतो. एन्जॉय म्हणजे आनंद. टेस्ट मीन्स व्हॉट? चव. अँड द स्मेल म्हणजे काय? सुगंध. दीज सेरेमनीज गिव पीपल द टाइम टू रिलॅक्स अँड एन्जॉय द टेस्ट अँड द स्मेल ऑफ द टी. म्हणजेच या सोहळ्यामधून लोक चहापानाचा आनंद लुटतात आणि त्याच्या खास चवीचा आणि सुगंधाचा आस्वाद घेणे हे त्यांच्यासाठी एक काय असतो? विरंगुळा असतो. म्हणजेच हा जो चहापानाचा सोहळा आहे, या चहापानाच्या सोहळ्यामधून लोक चहापानाचा आनंद घेतात आणि त्याच्या खास चवीचा आणि सुगंधाचा आस्वाद घेणे हा त्यांच्यासाठी एक काय असतो? विरंगुळा असतो. एक काय असतो? एक प्रकारचा विरंगुळा असतो. नेक्स्ट बघा. मोस्ट पीपल इन जपान बिलॉंग टू अ टी क्लब वेअर दे गो एव्हरी वीक टू टेक पार्ट इन द टी सेरेमनी म्हणजे कार्यक्रम. क्लब म्हणजे काय? संघ. मोस्ट पीपल म्हणजे बहुतेक किंवा अनेक. मोस्ट पीपल इन जपान बिलॉंग टू अ टी क्लब म्हणजे चहा संघ. वेअर दे गो एव्हरी वीक म्हणजे काय? आठवडा. टू टेक पार्ट इन द टी सेरेमनी म्हणजे काय? कार्यक्रम. बघा की जपानमधील अनेक लोक हे चहा संघाचे सभासद असतात आणि दर आठवड्याला ते चहा समारंभात भाग घेण्यासाठी जातात. वीक म्हणजे आठवडा. म्हणजे जपानमधील अनेक लोक हे चहा संघाचे काय असतात? सभासद असतात आणि दर आठवड्याला ते चहा समारंभात भाग घेण्यासाठी जातात. त्याच्यानंतर नेक्स्ट पेज बघा. या ठिकाणी पुढचा पेज या ठिकाणी बघा. पेज नंबर 21. नेक्स्ट पॅरेग्राफ बघा की जपानमधील की जे प्युपिल्स आहेत, जे लोक आहेत, ते लोक चहा संघाचे काय असतात? सभासद असतात आणि दर आठवड्याला ते चहा समारंभात भाग घेण्यासाठी जातात. ऑर्डनरी पीपल also feel that tea ceremonies are spiritual occasions that are closely associated with their religion. Ordinary people म्हणजे काय? सर्वसामान्य लोक. सेरेमनीज म्हणजे काय? कार्यक्रम. स्पिरिच्युअल म्हणजे काय? आध्यात्मिक. म्हणजे काय? आध्यात्मिक किंवा धार्मिक प्रसंग. स्पिरिच्युअल ओकेजन म्हणजे काय? प्रसंग. दे आर क्लोजली असोसिएटेड म्हणजे काय? संबंधित असाही त्याचा अर्थ या ठिकाणी होतो. असोसिएटेड विथ देअर रिलिजन धार्मिक. स्पिरिच्युअल आध्यात्मिक. स्पिरिच्युअल म्हणजे काय? आध्यात्मिक आणि रिलिजन म्हणजे काय? धार्मिक. बघा. ऑर्डनरी पीपल म्हणजे सामान्य लोक देखील धर्माशी नाते घट्ट जोडून ठेवणारा एक धार्मिक प्रसंग, स्पिरिच्युअल एक ओकेजन, धार्मिक प्रसंग म्हणून चहा समारंभाकडे पाहतात. म्हणजे जे सर्वसामान्य लोक आहेत, ते सर्वसामान्य लोक देखील धर्माशी नाते घट्ट जोडून ठेवणारा एक धार्मिक प्रसंग म्हणून चहा समारंभाकडे पाहतात किंवा बघतात किंवा पाहतात. टी they say is a healthy, enjoyable and stimulating drink full of good qualities. टी they say is a healthy म्हणजे काय? परिपूर्ण किंवा
आरोग्यदायक, आरोग्यपूर्ण, आरोग्यदायी, हेल्दी. एन्जॉयबल, एन्जॉयबल म्हणजे काय? आनंददायक. एन्जॉयबल, आनंददायक. स्टिम्युलेटिंग, स्टिम्युलेटिंग म्हणजे काय? उत्तेजक, उत्तेजक, स्टिम्युलेटिंग. अँड क्वालिटीज, गुणवत्ता किंवा गुणधर्म, गुणवत्ता किंवा गुणधर्म. बघा की टी दे से इज अ हेल्दी, एन्जॉयबल अँड स्टिम्युलेटिंग ड्रिंक फुल ऑफ गुड क्वालिटीज. म्हणजेच कोणीतरी म्हटल्याप्रमाणे चहा हे एक अनेकोत्तम गुणांनी युक्त, परिपूर्ण असे, हेल्दी म्हणजेच आरोग्यपूर्ण, एन्जॉयबल मनोरंजक, अँड स्टिम्युलेटिंग आणि उत्तेजक पेय आहे. म्हणजे टी म्हणजे चहा, कोणीतरी म्हटल्याप्रमाणे चहा हे एक अनेकोत्तम गुणांनी युक्त किंवा परिपूर्ण असे आरोग्यपूर्ण, मनोरंजक आणि उत्तेजक पेय आहे. उत्तेजक पेय आहे. इट इज रिड्युसेस इट रिड्युसेस लोनलीनेस अँड काम्स युअर हार्ट, काम्स युअर हार्ट. इट इज अ कम्फर्ट इन एव्हरीडे लाईफ. इट इज रिड्युसेस, रिड्युसेस म्हणजे काय? कमी करणे. लोनलीनेस, लोनलीनेस म्हणजे काय? एकाकीपणा. लोनलीनेस, एकाकीपणा. काम्स, काम्स म्हणजे काय? शांत. काम्स म्हणजे काय? शांत. हार्ट मीन्स हृदय. कम्फर्ट, कम्फर्ट म्हणजे काय? समाधान. कम्फर्ट मीन्स वॉट? समाधान. की इट रिड्युसेस लोनलीनेस अँड काम्स युअर हार्ट. इट इज अ कम्फर्ट इन एव्हरीडे लाईफ. ते तुमचा एकटेपणा घालवते. म्हणजे जो टी आहे, म्हणजे जो चहा आहे, तो चहा तुमचा एकटेपणा घालवते आणि मनाला, हार्ट, मन असेही म्हणतो आपण किंवा हृदय असंही म्हणतो, आणि मनाला शांतता देते आणि दैनंदिन जीवन, एव्हरीडे लाईफ, दैनंदिन जीवन सुखावह करते. म्हणजेच कम्फर्ट करते. दैनंदिन जीवन सुखावह करते. म्हणजे जे टी आहे, म्हणजे जे चहा आहे, ते चहा तुमचा एकटेपणा घालवते आणि मनाला शांतता देते आणि दैनंदिन जीवन काय करते? सुखावह करते, सुखावह करते. बघा त्याच्यानंतर खाली नेक्स्ट पुढचा पॅरेग्राफ या ठिकाणी दिलेला आहे. बघा नेक्स्ट पुढचा पॅरेग्राफ बघा. मेनी कोरियन्स, मेनी कोरियन्स टुडे स्टील, many Koreans today still have tea ceremonies for important occasions, including special birthdays and anniversaries. And anniversaries. And anniversaries. Anniversaries काय म्हणता येईल? Anniversaries. Anniversaries म्हणजे काय? वाढदिवस असंही आपण म्हणतो. वर्धापन दिन असंही म्हणतात, किंवा वर्धापन दिन किंवा वर्धापन दिन. जसं लग्नाची ॲनिव्हर्सरीज असते त्यानुसार ॲनिव्हर्सरीज. म्हणजेच मेनी कोरियन टुडे स्टील हॅव टू सेरेमनी, सोहळे, फॉर इम्पॉर्टंट ओकेजन, ओकेजन प्रसंग, इन्क्लुडिंग समावेश, स्पेशल बर्थडेज अँड ॲनिव्हर्सरीज. की अनेक कोरियन लोक आजही वाढदिवस किंवा जयंत्या यांसारख्या काही प्रसंगाच्या, महत्त्वाच्या प्रसंगांच्या वेळी चहा सोहळे आयोजित करतात. म्हणजेच आजही, म्हणजे जे कोरियन पीपल्स आहेत, म्हणजे जे कोरियन लोक आहेत, ते कोरियन लोक आजही वाढदिवस असेल, बर्थडे असेल, बर्थडे असेल, वाढदिवस असेल आणि जयंत्या यांसारख्या काही महत्त्वाच्या प्रसंगांच्या वेळी चहा सोहळे काय करतात? आयोजित करतात. In most area of China, the tea is made in small clay teapots. Teapots. Teapots म्हणजे काय? Teapots म्हणजे काय? किटली. किटली. बघा आजही आपल्या घरामध्ये टी पॉट्स असेल, चहा ठेवण्याची एक लहानशी किटली असते, तिला काय म्हटले जाते? टी पॉट्स. बघा टी पॉट्स, चहावाला असतो आणि चहावाल्याकडे देखील टी पॉट्स असते. चहाची किटली म्हणतात त्याला, किटली. तुमच्याकडे पण असेल बघा. टी पॉट्स. क्ले म्हणजे काय? चिकण माती. क्ले मीन्स वॉट? चिकण माती. इन मोस्ट एरियाज म्हणजे क्षेत्र किंवा विभाग, ऑफ चायना द टी इज मेड इन स्मॉल क्ले टी पॉट्स. टी पॉट्स म्हणजे चीनमधील बऱ्याच ठिकाणी छोट्या छोट्या मातीच्या भांड्यांत चहा बनवला जातो. म्हणजे छोट्या छोट्या मातीच्या भांड्यांत काय बनवला जातो? चहा बनवला जातो. ॲट टी सेरेमनीज,
At tea ceremonies, Chinese believe that the rest of the cup must be filled with friendship and affection. फ्रेंडशिप म्हणजे काय? मैत्री. फ्रेंडशिप म्हणजे काय? मैत्री. अफेक्शन म्हणजे काय? प्रेम किंवा स्नेहभाव. प्रेम किंवा स्नेहभाव. At tea ceremonies, cups are only half filled. म्हणजे या चहाच्या सोहळ्यात पेले अर्धेच भरले जातात. हाफ फिल म्हणजे अर्धे भरणे. ॲट टी सेरेमनीज कप्स आर ओनली हाफ फिल, की चहाच्या सोहळ्यात पेले कप म्हणजे पेला किंवा पेले अर्धेच भरले जातात. द चायनीज बिलीव म्हणजे विश्वास, दॅट द रेस्ट म्हणजे बाकी, ऑफ द कप मस्ट बी फिल विथ फ्रेंडशिप अँड अफेक्शन. फ्रेंडशिप म्हणजे मैत्री, अफेक्शन म्हणजे काय? प्रेम किंवा स्नेहभाव. द चायनीज, की या चहाच्या सोहळ्यात पेले म्हणजे कप अर्धेच भरले जातात, कारण कपाचा उर्वरित अर्धा भाग हा फ्रेंडशिप, मैत्री, अफेक्शन, स्नेहाने भरलेला असावा असे चीनी लोक मानतात, बिलीव करतात. की चहाचा अर्धाच कप का भरला जातो? कारण जे चीनी लोक आहेत त्या चीनी लोकांचा असा विश्वास आहे की चहाचा जो उर्वरित अर्धा भाग आहे हा अर्धा भाग मैत्री आणि स्नेहाने भरलेला असावा असे चीनी लोक मानतात, म्हणून चहाचा कप अर्धाच ठेवला जातो. इथपर्यंत आज आपण द स्टोरी ऑफ टी, चहाची गाथा नावाचं जे लेसन आहे त्या लेसनविषयी आपण इथपर्यंत माहिती या ठिकाणी घेतलेली आहे. उर्वरित जो रिमेनिंग जो पार्ट आहे, जो भाग आहे, तो भाग आपण पुढच्या तासाला याविषयी सविस्तरपणे अध्ययन करणार आहोत, शिकणार आहोत, अभ्यास करणार आहोत. याविषयी जर आत्ता जेवढे जे पॅरेग्राफ्स आहेत, परिच्छेद आहेत, त्यांच्याविषयी आपण माहिती घेतली, त्यांविषयी जर तुमच्या मनात काही शंका असतील तर ते तुम्ही मला हमखास विचारू शकतात. थँक्यू. धन्यवाद.